पंचगंगा मेडिकल आयुर्वेदिक कॉलेजच्या या शिकाऊ डॉक्टर आहेत आणि माऊलीची सेवा करत आहेत। माऊली, तुम्ही सांगा, नॉर्मल पेशंट आणि माऊलींची सेवा, ज्या वारकऱ्यांची सेवा करताना तुम्हाला कसं वाटतंय? सुंदर वाटतंय, सगळं पुण्य भेटलं। आणखी मला जास्त बोलता नाही रामकृष्ण हरी माऊली। शिवगंगा आयुर्वेदिक हॉस्पिटल पाटगाव डिस्ट्रिक्ट सांगली या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये आपल्याबरोबर डॉक्टर उपस्थित आहेत आणि या आयुर्वेदिक कॉलेजला प्रोफेसर आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। त्या कुठल्या भावनेला आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे? आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, सेवाभाव, आपल्या संस्कृतीला आपल्याला सांगितलं तर प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि ते देवत्वाचं पूजा करण्यासाठी केलं। डॉक्टर या मार्गाने आम्ही देवत्वाची पूजा औषधोपचाराद्वारे आणि सेवेद्वारे त्या दैवत्वाची पूजा करायला आणि माऊली, मला सांगा, या मेडिकल सेवेमध्ये कुठले कुठले प्रकार असतात? म्हणजे बीपी चेक करणं, काय काय प्रकार आहेत? त्या सेवेमध्ये आपण जे माऊली चालत येतात, त्यांच्या पायाला फोड येतात किंवा पायाला सूज येते किंवा त्यांना बीपीचे वगैरे काही त्रास असतील, त्याचं बीपी तपासणं, त्याच्यानंतर सल्ला आणि औषधोपचार आणि त्याच्याबरोबर कसं जे आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये महत्त्व कशाला आहे, स्नेहनाला महत्त्व आहे। चालण्यामुळे वातपूर्वक होतो, ते वातपूर्वकामध्ये वेदना होत असतात, त्या वेदना कमी येण्यासाठी आपण स्नेहनाचा उपचार करतो, ते पायाला लागत नाही की ज्यांनी तुम्ही जरा गाडी तुम्ही साईडनं जावा, हे जावा असं काही सांगायला लागत, तिने व्यवस्थित जातात। आणि मुक्कामाच्या ठिकाणी आणि जर पाहिलं असता, मुक्काम तिने रस्त्याच्या कडेला व्यवस्थित गाड्या पार्क करून मुक्काम करतात आणि त्यांचा शोभदार म्हणा, त्यांची टीमचे कर्मचारी म्हणा, ती व्यवस्थित आपल्याला एकावर एक असं जागून रात्रीच्या वेळेला सुद्धा तिने व्यवस्थित त्यांचे आपल्या वस्तूची काळजी घेण्यासाठी एक जागृत माणूस ठेवतात। रस्त्याच्या कडेला असतात आणि जास्ती करून त्यांनी सर्व्हिस रोडचा वापर करतात। मेन म्हणजे कसं आहे, पुलावर आहे सर्व्हिस रोड वापर करणं हे गरजेचंच आहे। आता ही दिंडी आता गोव्याची ही दिंडी, ज्या दिंड्या गोव्याच्या येतात त्या प्रत्येक दिंडीचं मार्क केलं, पण सगळ्या दिंड्या व्यवस्थित असतात, त्यांना कुठल्याही प्रकार सांगत नाही। गोवा म्हणजे गोवाच आहे। मला भेटून खूप बरं वाटलं आणि महाराष्ट्र पोलिसांना आमच्या गोव्याच्या वतीने खूप खूप मनापासून आभार। थँक्यू। रामकृष्ण। खरोखरच शिरसाट साहेब, आपण जे मार्गदर्शन वारकऱ्यांना केलेलं ते खरोखरच चांगलं आहे। आपल्याकडून ही जी सेवा, जनसेवा आपल्याकडून होत आहे ती अशीच राहू दे। आपल्याला सुयश, चिंतितो मी उत्तम आयुष्य, आरोग्य मिळू दे, हीच आजच्या क्षणी प्रार्थना। मी संदीप सिनारी, मेडन मीडियासाठी। मुळगाव वारकरी संस्थेची पायीवारी चालत असताना या माऊली खास सांगलीवरून इथं आली आहेत। भक्तिभावानं हा कळस तिनं डोक्यावर घेतलेला आहे। माऊली, आता तुमच्या डोक्यावर हा कळस आहे, नक्की तुमच्या मनात आता काय भावना आहेत?
म्हणजे बोलायला शब्द नाही आहेत मला, काय कळत नाही सध्या मला, त्यामुळं खूप भारी वाटायला लागलं खरं. फर्स्ट टाइमच मी आता वारीमध्ये आलेली आहे, खूप छान वाटायला लागले. माऊली, हे आता वारी बघून आपल्याला काय वाटतंय? छान वाटतंय, मस्त छान एक्सपिरियन्स. म्हणजे आज तुम्ही हा जो महाराष्ट्र पद्धतीचा लावणी पद्धतीचा याला काय म्हणतात हे ड्रेसला? नऊवारीची पैठणी नेसून छान माऊली आलेल्या आहेत. खरोखरच तुम्ही इथं शिक्षणाला आलेला आहेत. मी तुम्हाला चांगलं शिक्षण मिळू दे, तुम्हाला चांगलं आयुष्य मिळू दे. खरोखर फार भारी दिसतात. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हे जाऊनसा यल्लम्मा देवीचे मंदिर भोसे हांगासर आणि हो सुंदर परिसर आम्ही पळयतात. निसर्गाची उधळण देवान या गावाचेर खास केल्ली आसात. हो एक सुंदर परिसर हो जावन आसा भोसे आणि एक सुंदर असे आमकां दृश्य हांगा पळोवपाक मेळटा. तर ही यल्लम्मा देवीचे मंदिर जावन आसा. यल्लम्मा देवी ही सौदत्तीची जावन आसा, तिची हांगा स्थापना केल्ली आसा. रामकृष्ण हरी. आता सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मला वाटतंय बटाट्याची भाजी ची तयारी ही मंडळी माऊली करतायत. माऊली, आजचा नाश्त्याचा काय? बटाट पोहे. बरं, खास माझ्या आवडीचा पदार्थ आज आहे बटाट पोहे. हे सर्व आमचे सेवेकरी आजचे आहेत आणि आपल्याला आज सकाळी भोसेवरनं शेळकेवाडीपर्यंत आजचा आपला मुक्काम आहे. राम कृष्ण हरी. माऊली, कुठं चाललात वैरण घेऊन? हा, गुरं आहेत. तर ह्या माऊलीचं रोजचंच काम आहे गुरांना चारं घालण्याचं. तुमका आयज हांगासलो परिसर पळोवन ल्हानपणाची याद येयली जेन्ना एक 8-10 वर्साचे आसतना जे आमी गोंयांत अनुभवताले पळय ल्हानपणांत तशें. आनी आमच्या गोंयांत आतां खूब मॉडर्नायज जावन गेल्लें आसा जास्तशें. हांगा जाल्यार पण ह्या ज्या परिसरान रावले आमी ते जास्तशें तितले डेव्हलपमेंट दिश्टी पडना. आदली घरां येते म्हशी बिशी सगळें आसा. सो सकाळ बरी जाल्या दीस बरो वयचो अशें सगळ्यां कडेन मागता. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली ही माऊली जावन आसा आणि आपल्या ल्हानशा भुरग्याक घेवन येतात. पळोवपाक गेलो जाल्यार हे कठीण प्रसंग इतल्या ल्हान भुरग्याक पंढरपुराक पायी वारी चलत व्हरपाक. माऊली, तुमचे एक कशी भावना आसा की सहकुटुंब हे वारीचो प्रवास करप? हरशीं म्हटल्यार म्हाका खूब वर्सां जालीं येवपाक आसली इच्छा वारीक, पुणून भुरग्यां खातीर येवपाक मातशें फाटीं फुडें जातालें. पूण ह्या वर्सा हांवें अशी जिद्द धरलेली की कशें तरी हांव वयतलेंच. भुरग्याक सुद्दां घेवन म्हाका त्रास जाल्या जाता पूण हांव म्हाजी एक जिद्द आहा ती करतलेंच अशी ठाम धरलेलें आनी ती हांव पूर्ण करता. चालू आहा म्हाजी प्लॅन. खरोखरच एकदा मनान निश्चय जालो की पांडुरंगाच्या भेटीक सहकुटुंब येवपाक. मागीर कसलीय अडचण आसली जाल्यार तेजेर मात करून ह्या माऊलींनी हो परिसर गाठलेलो आसात. अजून 4 दिसाचो आमचो प्रवास बाकी आसा. हांव संदीप सिनारी, मिडिया खातीर भोसे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आता तुमच्या घरी आमचा विसावा होता. कसं वाटतंय जेव्हा वारकरी आपल्या घरात येतात? खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. असं वाटतंय की पांडुरंगच आमच्या घरी आला. जरी आम्ही तिथे नाही गेलो तर त्याच्या तुमच्या रूपानं आमच्या घरी पांडुरंग आला असं वाटतं. माऊली, तुम्हाला कसं वाटतं? एक नंबरचं वाटतंय. अगदी घर भरल्यासारखं वाटतंय. अगदी पांडुरंग आल्यासारखं वाटतंय. अगदी माऊली, तुम्हाला? घर भरून जाते. खूप छान वाटतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर ज्या निवासस्थानी आमचा रात्रीचा मुक्काम होता भोसे येथे, या घरात आम्ही मुक्कामाला होतो. खूप माऊली छान होती. कारण परमेश्वराच्याच रूपानं त्यांनी आम्हाला हा रात्रीचा मुक्कामासाठी आश्रय दिला. मी मेडन मीडियासाठी संदीप सिनारी त्यांच्यासाठी खूप शुभेच्छा त्यांना देतोय. राम कृष्ण हरी.